नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चर्समध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 2 मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत की ज्यामध्ये मागच्या तासाला आपण टू अस्पेक्ट्स टू अकाउंट्स त्याचबरोबर त्याचं जे काही क्लासिफिकेशन आहे ते केलेलं आहे. त्याचबरोबर दोन अकाउंट शोधल्यानंतर ते अकाउंट कुठल्या नियमामध्ये येतात आणि ते नियम आपण फॉलो करून एका अकाउंटला डेबिट केलेलं आहे आणि सेकंड अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स यावरती चर्चा करणार आहोत की ज्यामध्ये पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, त्याचबरोबर पर्सनल अकाउंटच्या संदर्भामध्ये कुठले अकाउंट्स येणार आहेत, रिअल अकाउंटच्या संदर्भामध्ये कुठले अकाउंट्स येणार आहेत, नॉमिनल मध्ये कुठले अकाउंट्स येणार आहेत, याचबरोबर आणखी आपल्याला लायबिलिटीज कुठल्या आहेत, कॅपिटल कोणते असतात, रेव्हेन्यू गेन काय असतो आणि एक्सपेन्सेस आणि लॉसेस काय असतात यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर या अकाउंटच्या क्लासिफिकेशनची गरज काय आहे, तर जसं आपण नियमांच्या बाबतीमध्ये पाहिलं होतं की पर्सनल अकाउंट्स आल्यानंतर का कुठले कुठले अकाउंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात, रिअल अकाउंट्स आल्यानंतर काय असतं आणि नॉमिनल अकाउंट्स आल्यानंतर काय असतं. आता हे तीन अकाउंट जे आहेत ती शोधणं आपल्याला फारसं काही अवघड जात नाही, कारण पर्सनल अकाउंट हे व्यक्तीच्या संदर्भामध्ये आहे म्हणून व्यक्तीचं अकाउंट असलं की आपण लगेच ओळखतो हे की पर्सनल अकाउंट आहे. संपत्तीचं अकाउंट आलं की आपण ओळखून घ्यायचं आहे की हे रिअल अकाउंट आहे, कारण सर्व संपत्ती या रिअल अकाउंट्स मध्ये असतात. त्याचबरोबर चार शब्द तुम्हाला मी सांगितले होते, एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन्स. हे चार शब्द ज्यामध्ये येतात ते अकाउंट असतं नॉमिनल अकाउंट. पण या व्यतिरिक्तही काही अकाउंट्स असतात, जसं काही लायबिलिटीज आहेत आणि कॅपिटल्स आहेत. तर हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून या गोष्टीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही क्लासिफिकेशन आहे ते कसं होतं यावरती चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर पाहूयात. बघा, पहिलं अकाउंट आहे असेट्स अकाउंट. असेट्स मीन्स संपत्ती, मालमत्ता, की जी आपल्याला माहिती आहे फिक्स्ड असेट्स असते, करंट असेट्स असते आणि फिक्टेटियस असेट्स असते. अशा तीन प्रकारचे असेट्स आणि त्यामध्ये येणारे सर्व अकाउंट्स हे असेट्स अकाउंट्स आहेत. मग आता काही उदाहरणं जर आपण पाहिली तर आपल्याला जास्त लक्षात येईल. बघा, असेट्स अकाउंट्स मध्ये आपण पहिलं उदाहरण सांगू शकतो की एखादी मशिनरी आहे, मशिनरी अकाउंट. मशिनरी यंत्र आहे, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जर मशिनरीज ठेवलेल्या असतील तर त्या मशिनरीज त्या कंपनीच्या काय असतात, तर असेट्स असतात. ह्या असेट्स कुठल्या आहेत, तर फिक्स्ड असेट्स आहे. मग आता फिक्स्ड असेट्स म्हणजे काय आहे, ज्या असेट्सला आपण स्पर्श करू शकतो, जी असेट्स मूळतः ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात काही बदल होत नाहीत, जी जशी आहे तशीच असते, अशी असेट्स म्हणजे फिक्स्ड असेट्स. म्हणजे तिच्या आकारामध्ये कुठलाही बदल होत नाही, ती स्थिर आहे, फिक्स आहे, की तिच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाहीये, परंतु ती मालमत्ता आहे. मग आता एक उदाहरण मी सांगितलं की मशिनरी आहे. मग आणखी आपल्याला फिक्स्ड असेट सांगता येईल, बिल्डिंग आहे. बिल्डिंग आपल्याला माहिती आहे, समजा एखादी इमारत आपण तयार केलेली आहे आणि त्या इमारतीला 5 खोल्या जर असतील तर आज 5 खोल्या आहे, उद्या पाहिलं तर 6 होतील, असं होईल का, होणार नाहीये. किंवा आज 5 खोल्या आहेत, उद्या पाहिलं 4 झाल्या, असं होईल का, होणार नाहीये. स्थिर आहे, फिक्स आहे, की ज्या आकारामध्ये ती असेट्स असणार आहे तो आकार ती सोडू शकत नाही, फिक्स आहे, स्थिर आहे. अशा असेट्स असतात फिक्स्ड असेट्स. आणि त्या सगळ्या असेट्स या प्रकारामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत. मग मशिनरी आहे, बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, व्हेकल आहे, ठीक आहे, लँड आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, फर्निचर अँड फिक्चर्स आहेत, की ज्या ज्या वस्तूंना आपण स्पर्श करू शकतो आणि ज्या स्थिर आहे, ज्यामध्ये काही बदल होत नाहीत, अशा असेट्स म्हणजे या फिक्स्ड असेट्स आहे. म्हणून आपण साधारणतः
उदाहरण म्हणून 2 असेट्स यामध्ये सांगितल्यात. बाकी पुस्तकामध्ये आपली यादी आहे, ती यादी आपल्याला पाहायची आहे, त्यावरून आपण आणखी ठरवणार आहोत. परंतु या सगळ्या फिक्स्ड असेट्स आहे. मग आणखी कुठले असेट्स असतात बघा, महत्वाचे असेट सांगतो. गुडविल अकाउंट. गुडविल वरती आपण मागे चर्चा केलेली आहे. गुडविल मीन्स नावलौकिक. एखाद्या कंपनीचं गुडविल आहे असं आपण म्हणतो. हे नावलौकिक आहे आणि त्या नावावरती ती व्यवसाय संस्था बिझनेस करत असते. आता नावावरती बिझनेस करते म्हणजे काय करते, तर बघा एखादा ब्रँड असतो, जसं आपण टाटा कंपनी म्हणतो, ठीक आहे, किंवा गोदरेजच्या वस्तू आपण म्हणतो, रेमंडचं कापड आहे असं आपण म्हणतो. म्हणजे ही नावं आपण ऐकलेली आहेत, त्या सर्व वस्तू आपण वापरलेल्या असतात असं नाहीये की जेवढ्या ब्रँड आहेत ते सर्व आपण यूज केलेत का, तर नाही, पण त्या ऐकलेल्या मात्र आहेत. म्हणजेच त्या वस्तूचे जे काही नावलौकिक आहे ते नावलौकिक सर्व दूर पसरलेलं असतं आणि एक ख्याती निर्माण होते की ती वस्तू वापरण्यायोग्य आहे किंवा नाही. एक प्रकारची बाजारपेठेमध्ये त्या वस्तूची चर्चा असते, त्या नावाची चर्चा असते आणि त्या नावावरती त्या वस्तू बाजारपेठेमध्ये विकल्या जातात. त्याला आपण गुडविल असं म्हणतो. म्हणून ही गुडविल ही इनटॅन्जिबल असेट्स आहे, ही फिक्स्ड असेट्स नाही. लक्षात घ्या, ही कुठली असेट्स आहे, इनटॅन्जिबल आहे, म्हणजे अदृश्य आहे, की जिला आपण स्पर्श करू शकत नाही. आता बघा फिक्स्ड मध्ये काय होतं की आपण त्याला स्थिर संपत्ती म्हटलं की ज्याला आपण स्पर्श करू शकत होतो. आता ही जी असेट्स आहे हिला आपण स्पर्श करू शकत नाही, ही इनटॅन्जिबल आहे, अदृश्य आहे, परंतु तिथं मात्र अस्तित्व आहे. एखाद्या वस्तूचं नाव लौकिक आहे ते आपण कोणत्याही मापामध्ये दाखवू शकत नाही. पॅरामीटर्स ठीक आहे की तिचे काय नाव लौकिक आहे, त्याच्यापासून काय प्रॉफिट मिळाला इथपर्यंत आपण सांगू शकेल, परंतु त्या वस्तू आपण प्रत्यक्षात दाखवू शकत नाही ती असेट्स आहे म्हणून. ठीक आहे, म्हणून ही इनटॅन्जिबल असेट्स आहे. याच्यावरती मागे पण आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर आणखी सांगता येईल आपल्याला कॅश अकाउंट. हे आपल्याला परिचित आहे, करंट असेट्स आहे की कॅश ही कशामध्ये पण कन्वर्ट होऊ शकते, म्हणून ती करंट आहे, चालू संपत्ती आहे की जिचं मूळतः स्वरूप हे कायम बदलत असतं. म्हणजे कॅश पासून आपण एखादी वस्तू खरेदी केलं, ती वस्तू आपली असेट्स बनते. त्या वस्तू पुन्हा बाजारात विकल्या, पुन्हा कॅश आली, पुन्हा कॅशच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे असेट्स आली. पुन्हा आपण ती एखाद्या इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकलेली असेल, गुंतवणुकीमध्ये टाकलेली असेल, ते गुंतवणुकीपासून आपल्याला पैसे मिळतात, पुन्हा कॅशच्या स्वरूपामध्ये पैसे येते. म्हणजे कॅश ही चालू संपत्ती आहे, करंट असेट्स आहे की जी कायम बदलत असते, म्हणून ती देखील असेट्स मध्ये आहे. हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. त्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊयात आपण, कॉपीराइट. आता कॉपीराइट काय असतं बघा, ही एक असेट्स आहे. असेट्स कशी म्हणायची आपण, की एखादी वस्तू आपण तयार केलेली आहे, नव्याने तयार केलेली आहे, आता ती वस्तू दुसऱ्याला वापरायला द्यायची आहे किंवा दुसऱ्याला ती वस्तू वापरण्याचे अधिकार द्यायचे आहेत आणि त्या अधिकारापासून आपल्याला ठराविक अमाऊंट्स आपण त्यापासून घेणार आहोत, ठराविक मानधन त्यापासून घेणार आहोत, ठराविक फीज आपण त्यापासून घेणार आहोत. ती आपली असेट्स आहे. कॉपीराइट आहेत, कॉपी करण्याचा अधिकार दिलेला आहे. मग आपली एखादी वस्तू असेल किंवा एखादं पुस्तक असेल की जे आपण पब्लिश केलेलं आहे आणि एखाद्या पब्लिशरला वाटलं की या पुस्तकाच्या प्रतीचा खप जास्त होऊ शकतो, मग अशा वेळी तो आपल्याकडे कॉपीराइट मागू शकतो की आपल्या पुस्तकाच्या तो प्रती बनवून विकेल आणि त्यापासून आपल्याला प्रति कॉपी पैसे काय मिळतील ते जे ठरले असेल त्याप्रमाणे मिळतील. म्हणजे कॉपीराइट ही आपली असेट्स आहे, या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, अशी साधारण आपण एक 4-5 उदाहरण याच्यामध्ये घेतलेले आहे. फक्त लक्षात काय घ्यायचे की असेट्स अकाउंट मध्ये काय येणार आहेत, तर सगळ्या असेट्स येणार आहेत. मग ते फिक्स्ड असतील, करंट असतील, टॅन्जिबल असतील, इनटॅन्जिबल असतील, कुठल्याही स्वरूपाचे असतील. ठीक आहे, तर हे लक्षात घ्यायचंय तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर पुढे आहे लायबिलिटीज. लायबिलिटीज मीन्स देयता, जबाबदारी असं आपण त्याला म्हणूयात. की लायबिलिटीज म्हणजे काय असतं बघा, एक साधं उदाहरण देतो की एखाद्या XYZ व्यक्तीकडून आपण उधारीवरती समजा 100 रुपये घेतलेले असतील,
लक्षात घ्या, छोटं उदाहरण देतोय, तुमच्या लगेच लक्षात येईल की एखादा आपला मित्र असेल, नातेवाईक असेल किंवा XYZ व्यक्ती असेल की ज्याच्याकडून आपण 100 रुपये उसने म्हणून घेतले आहेत. उसने माहित आहे आपल्याला सगळ्यांना, उसने म्हणून घेतलेले आहेत. मग आता ज्यावेळी आपण उधारी वरती पैसे घेतो किंवा उसने म्हणून पैसे घेतो, उसनवारी म्हणून पैसे घेतो, अशा वेळी प्रक्रिया काय असते, क्रिया काय घडत असते की आपण ठराविक मुदतीसाठी समोरच्याकडून पैसे घेतो आणि त्या मुदतीनंतर किंवा त्या मुदतीला आपण पैसे त्याला परत देतो. परत देतो हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे, कारण या ठिकाणी आपण पाहतोय लायबिलिटीज मीन्स जबाबदारी. मग आता जबाबदारी काय आहे की समोरच्याकडून आपण पैसे घेतलेले आहे, याचा अर्थ आपल्याला पैसे त्याला द्यावे लागणार आहेत, देण्याची जबाबदारी असणार आहे. अशा गोष्टीला आपण लायबिलिटीज म्हणतोय. ठीक आहे, यामध्ये आपल्याला उदाहरण सांगता येईल बघा. क्रेडिटर्स. आता हे सम इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये आपण शिकलेलो आहोत. क्रेडिटर्स म्हणजे ज्या व्यक्तीकडून आपण उधारीवरती माल अथवा पैसे घेतलेले आहेत असा व्यक्ती म्हणजे क्रेडिटर, ज्याला आपण धनको किंवा सावकार असा शब्द वापरतो. क्रेडिटर मीन्स धनको किंवा सावकार, ज्याच्याकडून आपण उधारीवरती माल अथवा पैसे घेतलेले आहेत, आता आपल्याला त्याला पैसे द्यायचे आहेत, त्याला पैसे देण्याची जबाबदारी आहे म्हणजे लायबिलिटीज आहे. ठीक आहे, तर क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटीज असते, म्हणजे ज्याच्याकडून आपण पैसे घेतलेले आहेत, ज्याच्याकडून उधारीवरती माल घेतलेला आहे असा व्यक्ती म्हणजे क्रेडिटर्स आहे. पुढे आपल्याला आणखी उदाहरण सांगता येईल. बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँक अधिविकर्ष सवलत. बँक अधिविकर्ष सवलत ही कुणाला मिळते, तर जो करंट अकाउंट होल्डर आहे. आता अकाउंटचे प्रकार असतात, सेव्हिंग अकाउंट आहे, करंट अकाउंट आहे. ही दोन अकाउंट महत्वाचे आहेत बघा, की जो सर्वसामान्य व्यक्ती आहे, सर्वसामान्य व्यक्ती हे सेव्हिंग अकाउंट उघडू शकतो, आणि जो व्यावसायिक आहे, दुकानदार आहे, ज्याचा व्यवसाय आहे, असा व्यावसायिक करंट अकाउंट उघडत असतो. म्हणून बँकेमध्ये दोन प्रमुख अकाउंट्स आहे बघा, सेव्हिंग अकाउंट्स अँड करंट अकाउंट्स. आता ही जी बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे म्हणजे बँक अधिविकर्ष सवलत आहे, ही फक्त करंट अकाउंट होल्डरलाच मिळते, म्हणजेच ती व्यावसायिकाला मिळते. मग आता ही सवलत म्हणजे काय आहे, तर बघा, आपल्या अकाउंट्सवर शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम बँक काढण्याची परवानगी देते, अशी फॅसिलिटी म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट किंवा बँक अधिविकर्ष सवलत. मग आता एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न येईल की आपल्या अकाउंट्सवर जर पैसेच नाहीये तर मग जास्त पैसे बँक द्यायला काय वेळी आहे का? नाहीये, बँक वेळी नाहीये. बँक अशा जास्त दिलेल्या पैशावरती व्याज आकारते. ठीक आहे, व्याज आकारते याचा अर्थ व्याज कशावरती घेतलं जातं, कर्जावरती घेतलं जातं, लोनवरती घेतलं जातं. याचा दुसरा अर्थ असा आहे की ही बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी एक प्रकारचं लोन आहे, कर्ज आहे, की ते ठराविक काळापुरतं घेतलं जातं आणि तो काळ संपल्यानंतर पुन्हा आपल्याला ते पैसे बँकेला परत करावे लागतात व्याजासहित. म्हणजे पैसे देण्याची काय झाली, जबाबदारी झाली, म्हणजेच ती काय आहे, लायबिलिटीज आहे. ठीक आहे, लक्षात आलं. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँक अधिविकर्ष सवलत. पुढे सांगता येईल आपल्याला नंबर 3 बँक लोन. बँक लोन बँकेचं कर्ज. मग आता कर्ज म्हणजे काय आपण जस्ट पाहिलेलं आहे की आपण बँकेकडून ठराविक अमाऊंट लोन म्हणून घेणार आहोत, कर्ज म्हणून घेणार आहोत. मग एखाद्या व्यक्तीकडून असेल, एखाद्या बँकेकडून असेल, ज्यावेळी आपण कर्ज घेतो ते कर्ज आपल्याला पुन्हा द्यावं लागतं, म्हणजे कर्ज हे परत फेड करावी लागते, परत द्यावी लागते, देण्याची जबाबदारी आहे, म्हणजेच काय आहे, लायबिलिटीज आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आणखी आपल्याला एक प्रकार सांगता येईल यामध्ये,
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इथे अकाउंट म्हणा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट. आउटस्टँडिंग अद्याप दिलेलं नाही. काय दिलेलं नाही? एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस मीन्स खर्च. खर्च झालेला आहे पण तो अजून दिलेला नाही, आउटस्टँडिंग आहे. मग आता आपण एखादी वस्तू खरेदी केलेली असेल, वस्तू खरेदीमुळे आपला खर्च होतो, परंतु ती वस्तू जर उधारीवरती खरेदी केली असेल तर तो खर्च झालेला आहे पण पैसे दिलेत का? नाही दिलेत. मग ती देण्याची जबाबदारी आहे, म्हणजे ते आउटस्टँडिंग आहे. खर्च झाला आहे पण दिलेला नाही, देण्याची जबाबदारी आहे, म्हणजेच ती आपली लायबिलिटीज आहे. म्हणून सर्व आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे आपली लायबिलिटीज असतात. ठीक आहे. म्हणून हा एक प्रकार या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. म्हणून अशा लायबिलिटीज आपल्याला लक्षात घेता येतील किंवा उदाहरणं आपल्याला वाचल्यानंतर सहज लक्षात येतील की ज्यावेळी आपण समोरच्याला पैसे असेल, वस्तू असेल, माल असेल देण्याची जबाबदारी आपल्यावरती निर्माण होते, त्यावेळी ती आपली लायबिलिटीज असते. ठीक आहे. या ठिकाणी लायबिलिटीज तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. पुढे आहे कॅपिटल अकाउंट. मग कॅपिटल अकाउंटच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं की कॅपिटल अकाउंट हे व्यक्तीचं अकाउंट असतं. ज्यावेळी नव्याने व्यवसाय सुरू होतो त्यावेळी क्रिया काय घडत असते की व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला ठराविक अमाऊंटची गरज असते. मग ही जी अमाऊंट आहे, ही जे पैसे आहेत हे व्यवसाय संस्थेमध्ये येतात. मग हे व्यवसाय संस्थेमध्ये येतात म्हणजे आपोआप येतात का? नाही. कुणीतरी व्यक्ती त्या व्यवसाय संस्थेला पैसे पुरवतोय. आता कुणीतरी असणार आहे, म्हणजे कोण असणार आहे? तर त्याच व्यवसाय संस्थेचा मालक असणार आहे की जो आपल्या व्यवसाय संस्थेसाठी भांडवल देतो. मग आता व्यवसाय संस्थेसाठी भांडवल देतो म्हणजे मग त्याचाच जर व्यवसाय असेल आणि तोच आपल्या व्यवसायाला भांडवल देतोय, ही काय पद्धत आहे? तर मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं आहे, व्यवसाय वेगळा आहे आणि व्यवसाय संस्थेचा मालक वेगळा आहे. दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ते दोन्ही एकत्र करायच्या नाहीत. जरी त्याच व्यक्तीचा व्यवसाय असला तरी व्यवसाय वेगळा आहे आणि व्यवसाय संस्थेचा मालक वेगळा आहे. म्हणून कॅपिटल अकाउंट जे आहे ते मालकाचं अकाउंट आहे आणि मालक हा साधारणतः व्यक्ती आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये व्यक्तीची नाव टाकता येतील. साधारणतः बघा, आपण सांगू शकेल मिस्टर कार्तिक अकाउंट, आदित्य अकाउंट किंवा कुणाल कॅपिटल अकाउंट किंवा मेसर्स काव्या कॅपिटल अकाउंट. इथे आपण म्हणू शकतो कार्तिक कॅपिटल अकाउंट, आदित्य कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. तर साधारणतः हे जे व्यक्ती आहेत या प्रोप्रायटर असतात, व्यवसाय संस्थेच्या मालक असतात आणि हे व्यवसाय संस्थेला भांडवल पुरवत असतात. हे सर्व व्यक्ती ज्या आहेत त्या कॅपिटल अकाउंट्स मध्ये येतात. ठीक आहे. म्हणून काय काय लक्षात घ्यायचं बघा, असेट्स की ज्यामध्ये सगळ्या असेट्स लक्षात घ्या. फिक्स्ड असेट असेल आणि फिक्टिटियस असेल. लायबिलिटीज म्हणजे काय आहे? देयता आहेत. मग या त्याच्यामध्ये वेगवेगळी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत की समोरचा व्यक्ती जो आहे तो त्रयस्थ व्यक्ती आहे की ज्याला आपल्याला काहीतरी देण्याची जबाबदारी असेल. मग ती वस्तू असेल किंवा एखादा माल असेल किंवा कॅश असेल किंवा काय कुठलीही वस्तू असेल की जी देण्याची जबाबदारी असते, ती लायबिलिटीज अकाउंट असतं. आणि थर्ड जे आहे कॅपिटल अकाउंट आहे की ज्यामध्ये हे सर्व मालकांचे अकाउंट्स असतात. म्हणून उदाहरण आपण दिलीत, कार्तिक कॅपिटल अकाउंट असेल, आदित्य कॅपिटल अकाउंट असेल, कुणाल कॅपिटल अकाउंट असेल किंवा मेसर्स काव्य कॅपिटल अकाउंट असेल. हे थोडक्यात काय आहे तर ही प्रोप्रायटर्स आहेत आणि ह्या प्रोप्रायटर्सचे ते अकाउंट्स आहे. ठीक आहे. तर हे अकाउंट्स लक्षात ठेवायचे, याचं क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं आहे. बघा आता पुढे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स मध्ये शेवटचे दोन प्रकार जे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला इन्कम्स अँड गेन्स आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेस पाहिजे आहेत.
इन्कम्स अँड गेन्स उत्पन्न आणि फायदा, आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे खर्च आणि तोटा. मग आता साधारणतः हे चार शब्द आहेत की जे वारंवार मी तुम्हाला सांगतोय की उत्पन्न, लाभ, खर्च आणि तोटा, हे चार गोष्टींचं अकाउंट नॉमिनल अकाउंट असतं. परंतु हे जे हेडिंग आहेत ते महत्वाचे आहेत की कोणत्या हेडिंग खाली कोणतं अकाउंट आपल्याला घ्यायचं आहे. मग साधारणतः इन्कम्स कुठले असतात किंवा गेन्स काय असतात ते आपल्याला सांगता येईल. बघा, पहिलं कमिशन रिसिव्ड. कमिशन दलाली मिळाली. जसं मागे सांगितलं की दोन व्यक्तींचे व्यवहार ज्यावेळी एखादा व्यक्ती घडवून आणतो आणि त्या व्यक्तीचं बेनिफिट जे असतं ते कमिशन असतं, म्हणजे तो ब्रोकर आहे, दलाल आहे. मग दलालाचं इन्कम दलाली असतं. ते कसं आहे? रिसिव्ड आहे. कमिशन मिळालं, आपलं एकतर ते उत्पन्न असेल किंवा तो आपला फायदा असेल. आता या ठिकाणी शब्द कोणता लक्षात घ्यायचा आहे? रिसिव्ड, मिळणं. ठीक आहे, कमिशन मिळालं, आपला फायदा झाला किंवा आपलं उत्पन्न झालं, म्हणून रिसिव्ड हे शब्द महत्वाचे आहे यामध्ये. बघा, आणखी आपल्याला उदाहरण सांगता येईल. डिव्हिडंड रिसिव्ड. त्यानंतर पुढे सांगता येईल आपल्याला रेंट रिसिव्ड किंवा इंटरेस्ट रिसिव्ड. इथे बघा, आता एक लक्ष देईल तुम्हाला की शब्द काय येतोय इथे? रिसिव्ड येतोय. रिसिव्ड मीन्स मिळणे, मिळाले. काय मिळतंय? कमिशन मिळालं, दलाली मिळाली, दोन व्यक्तींचे व्यवहार घडून आणले, फायदा झाला. डिव्हिडंड रिसिव्ड, डिव्हिडंड लाभांश, ज्याला आपण बोनस असा शब्द वापरतो. मग हा जो डिव्हिडंड आहे कशावरती मिळतो? तर जी काही आपली गुंतवणूक असते, भागांच्या स्वरूपामध्ये जे आपण कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतो, ज्याला आपण शेअर्स खरेदी केलं असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो की एखाद्या कंपनीचे भाग विकत घेतले. भाग विकत घेतले, त्याचा मोबदला हा डिव्हिडंड असतो, परंतु तो कसा आहे? मिळालेला आहे, रिसिव्ड आहे, म्हणजे आपला फायदा आहे किंवा गेन आहे. रेंट, भाडं आहे, भाडं मिळालं, एखादं यंत्र वापरण्यासाठी दिलं असेल, एखादी बिल्डिंग वापरण्यासाठी दिली असेल, त्याचं भाडं मिळालं, रेंट मिळालं, म्हणून हेही आपलं इन्कम किंवा गेन असेल. इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्ट मीन्स व्याज, व्याज मिळालं. जसं कर्जावरती आपण व्याज देतो तसं आपण बँकेत डिपॉझिट्स केलं असेल, एखाद्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले असेल, त्याचं आपल्याला व्याज मिळणार आहे. व्याज कसं आहे? रिसिव्ड आहे. रिसिव्ड आहे म्हणजेच हे आपलं इन्कम आहे किंवा गेन आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर एक्सपेन्सेस अँड लॉसेस आहे. मग हे सगळे खर्च आहेत. मग आता साधारण खर्च काय असणार आहे बघा? वेजेस पेड. वेजेस काय केलेत? पेड केलेत. वेजेस मीन्स मजुरी. कामगार आपल्याकडे काम करतात, कामगारांना आपल्याला मजुरी द्यावी लागते. पेड केलेला आहे म्हणून वेजेस पेड अकाउंट म्हणूयात आपण, की आपला खर्च आहे. ऑडिट फीज अकाउंट. ऑडिट म्हणजे अंकेक्षण. बऱ्याच कंपन्यांचं ऑडिट केलं जातं की जे टॅक्सच्या स्लॅबमध्ये येतात. ज्यावेळी कंपन्या प्रॉफिट कमवतात, प्रॉफिटवरती आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स पे करावा लागतो. मग टॅक्स किती भरायचा आहे, आपल्याला फायदा किती आहे, तोटा किती आहे हे शोधण्यासाठी आपण ऑडिट करत असतो, ज्याला आपण अंकेक्षण असं म्हणतो. मग जो अंकेक्षण करतो, ऑडिट करतो, त्याला काहीतरी पैसे द्यावे लागणार आहेत, ती त्याची फीज आहे, तो आपला खर्च असणार आहे. म्हणून ऑडिट फीज अकाउंट आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट हाही आपला खर्च आहे. लॉस बाय फायर अकाउंट. लॉस बाय फायर, एखादं कंपनीचं गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊन मध्ये ठराविक माल ठेवलेला आहे आणि अचानक त्या गोडाऊनला जर आग लागली असेल, ते जर जळीत झालं असेल, तर त्यापासून आपल्याला तोटा होऊ शकतो, आपला माल जळीत होऊ शकतो, गोडाऊन जळू शकतो. म्हणून तो आपला
तोटा आहे, लॉस आहे. म्हणून लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, माल चोरीला गेला असेल, लॉस बाय डॅमेज, लॉस बाय ट्रान्झिस्ट, वाहतुकीमध्ये माल खराब झाला असेल, म्हणजे अनेक प्रकारचे लॉस आहेत. सगळे लॉस कशामध्ये येतात? एक्सपेन्सेस अँड लॉसेस मध्ये येतात. ते साधारणतः आहे हे क्लासिफिकेशन आहे की ज्यामध्ये आपल्याला असेट्स, लायबिलिटीज, कॅपिटल, एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इन्कम अँड गेन्स या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, ज्यावरती आपल्याला काही उदाहरणं पाहिजे आहेत. जसं क्लासिफाय इनटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट, या प्रकारची उदाहरणं आपल्याला यावरती घ्यायची आहेत. पण पुस्तकामध्ये याची यादी दिलेली आहे. ती यादी तुम्ही घरी व्यवस्थित पुस्तकामध्ये पहा, ती वहीमध्ये लिहा आणि सर्व अकाउंट्स त्या ठिकाणी पाठ करा, तर हे शक्य आहे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जर काही अडचण वाटत असेल तर मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्याची उत्तर मी देण्याचा निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद.